काही पुराणामध्ये या 3 पानाला 3 दृष्टिकोन म्हटलेला आहे, म्हणजे महादेवाचे 3 डोळे म्हटलेले आहेत. आणि काही पुराणामध्ये याचा उल्लेख असा येते की हे मंदातलं जे पान आहे, या पानाला ब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? हे जे मंदातलं पान आहे याला ब्रह्म म्हणतात. आणि असं धरल्यानंतर इकडलं जे पान आहे विष्णू आणि इकडलं महेश, म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्म असल्यामुळे उंच दलावर घेतलेला आहे. कुठं घेतलेला आहे? या पानात कोण आहे? ब्रह्मा. इकडल्या पानात कोण आहे? विष्णू. इकडल्या पानात काय आहे? महेश. पुन्हा याचा बी उल्लेख केलेला आहे. या पानामध्ये आणि या पानामध्ये थोडा फरक दिसतो तुम्हाला मधामध्ये असा. हा जो फरक दिसतो, हा जो गॅप आहे ना, एवढी जी मंदातली दांडी आहे ना, एवढ्या दांडीमध्ये खूप मोठं स्थान आहे. त्याला 33 कोटी देवांचा वास म्हणतात. किती कोटी? तुम्ही पहा, 33 कोटी. म्हणजे या पानाला महत्व कसं येऊन राहिलं पहा, 33 कोटी. आणि हे जी खालची दांडी आहे ना, याला 64 योगिनी म्हणतात. किती योगिनी? 64 योगिनी घेऊन स्वयं माँ पार्वती आहे. कोण आहे? 64 योगिनी स्वयं माँ पार्वती. इथं 33 कोटी देव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, पूर्ण या त्रिदलामध्ये ब्रह्मांड येऊन राहिला. आता याच्यात कोणी राहत नाही. हे पूर्ण ब्रह्मांड. म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं, विष्णू मंदिरात जायसाठी आपल्याला एकच देव भेटीन, विष्णूच. ब्रह्माच्या गेले तर ब्रह्मच भेटतील, गणपतीच्या गेले तर गणपतीच भेटतील. पण इथं आटलं ना, आता 33 कोटी आले ना. याच्यात काय आले? 33 कोटी. आणि जे एक अभंग काढला, 33 कोटी देवता मुंड उद उद बोलती. हे जे 33 कोटी देवतांना ज्याच्या नावानं उद उद बोलतात, ती पार्वती आणि 64 योगिनी या देठात येते. आता हे बेल वाहत असताना आपण जे